जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, एस-एस-सी जी-डीचे आन्सर की आलेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी आपले मार्क बघितले असताल. तुम्हाला या ठिकाणी किती मार्क रॉ स्कोर आलेला आहे. हे बघा, हा स्कोर जे आहे ते फायनल स्कोर नाही आहे, ते तुम्हाला बी माहीत आहे. ठीक आहे, सगळेजण जे एस-एस-सी जी-डीची तयारी करत आहेत, जे नवीन पण असतील तर तुम्ही हे लक्षात घ्या आधी, की तुमचं जे रॉ स्कोर आलेला आहे ते ओरिजिनल स्कोर नाही आहे. म्हणजे काय, तर तुम्ही हे तुमचे आन्सर कीमधले मार्क आहेत, यामध्ये मार्क वाढू शकतात. ठीक आहे, आणि कमी पण होऊ शकतात. ठीक आहे, पण चान्स असे आहेत की जास्तीत जास्त करून पोरांचे मार्क या ठिकाणी वाढतात. तर महाराष्ट्रामध्ये बघा भावांनो, प्रत्येक वर्षी 150 प्लस पोरं या ठिकाणी खूप असतात. हा रँक मित्राचा जो डाटा आहे तो या ठिकाणी डाटा आहे 12,000 प्लस मुलांचा, 12,208 मुलांचा, इतक्या मुलांचा या ठिकाणी आपल्याला डाटा या ठिकाणी आहे. तरी भावांनो, प्रत्येक वर्षी असंच का, काही जण म्हणतील की रँक मित्रा आणि रँक ऐकू हा काय रिअल असतो का, फेक असतो का? मी म्हणेल जे डाटा आहे ते रिअल असते. फक्त काय आहे, यामध्ये जे नॉर्मलायझेशनची जी सिस्टम आहे ते फेक असणार. याच्यामध्ये जे तुम्हाला नॉर्मलायझेशन दाखवत आहे, जितके तुमचे मार्क या ठिकाणी वाढलेले आहेत हे दाखवत आहे, तर ते एकदम काय असणार आहे, फेक असणार आहे. तर त्यापेक्षा 5-6 मार्क तुमचे कमी झाला. जवळपास समजा तुम्हाला जर रँक मित्र या ठिकाणी 15 मार्क जर प्लस दाखवत असेल, तर ठीक आहे, तुमचा जर 102 स्कोर आहेत आणि तुम्हाला जर रँक मित्र नॉर्मलायझेशन होऊन 117 स्कोर जर दाखवत आहे, तर तुम्ही 117 स्कोर न धरता 114, 112 प्लस तर तुम्ही या ठिकाणी धरू शकता. ठीक आहे, म्हणजे 4-5 मार्क तुम्ही मायनस धरू शकता. ठीक आहे, मी असं म्हणत आहे आणि तेच तुम्हाला त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन भेटणार आहे. ठीक आहे, तरी भावांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की 150 पर्यंत या ठिकाणी हे आपले फक्त 1-2 पोरं या ठिकाणी भेटत आहेत. याचा अर्थ असा आहे की यावर्षी जे आहे ते कट ऑफ कमी जाण्याचे खूप जास्त चान्स आहेत आणि कट ऑफ कमीच जाणार आहे. आणि भावांनो, या ठिकाणी मी तुम्हाला यामध्ये एक कट ऑफबद्दल या ठिकाणी सांगणार आहे, की जेणेकरून तुमचा या ठिकाणी फिजिकलचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो एक अंदाजे सांगणार आहे. आणि प्रॉपर व्हिडिओ पण थोड्या दिवसात मी तुम्हाला या ठिकाणी टाकणार आहे, की जसं मागच्या वर्षी टाकला होता, 1-2-3 वर्ष मी व्हिडिओ टाकत आहे. फिजिकलचं फक्त बोलतो आहे मी. फिजिकल मी जेवढं सांगितलं तुम्ही बघू शकता, ॲक्युरेट तितका कट ऑफ गेलेलेच आहे. आणि खास करून मागच्या वर्षीचा फिजिकलचा आणि मेडिकलचा दोन्ही कट ऑफ माझे सेम गेलेले आहेत. फक्त फायनलची कट ऑफ मी 2-2 मार्क जास्त सांगितली होती, 2-2 मार्क कमी गेलेली आहे. मी सांगताना 110 सांगितला होता EWS फायनल कट ऑफ, पर 107 या ठिकाणी गेले आहे. 2-3 मार्काचा जास्त फरक पडलेला नाही आहे. तरी भावांनो, तुम्ही बघू शकता की पोरं जे आहेत ते खूप या ठिकाणी बघा, 135 पासूनच जास्तीत जास्त मुलं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मार्क घेतलेले आहेत. त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बघा, जास्त जी पोरं आहेत ते पोरं 80 प्लस स्कोरवाले खूप जास्त आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 80 प्लस स्कोरवाले या ठिकाणी 6,000 प्लस पोरं आहेत. 80 ते 70मध्ये किती पोरं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही. 6-7 हजार पोरं, तर या ठिकाणी 7,000 पोरं तर 70 प्लसवालेच आहेत. तरी मग यानुसार भावांनो, कट ऑफ हा कमी जाणार आहे. याच्यापेक्षा तुम्ही जर सपोज असा बी धरला की 2,000-3,000 जास्त बी धरला, 9-10 हजारपर्यंत बी जर नेला, तरी काही फरक पडणार नाही. ठीक आहे, कट ऑफ हा या ठिकाणी कमीच राहणार आहे. तर ठीक आहे, मी सांगतो की ज्यांचा स्कोर 100 प्लस आलेला आहे तो भाऊ तरी 100% फिजिकलकडे किंवा फायनलकडे लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, माझा एक असा एक सांगणं आहे. पण मी तुम्हाला या ठिकाणी फायनल कट ऑफ हा लवकरच व्हिडिओ या ठिकाणी आणेल. माझं काही इश्यू झाला होता की माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळं मी भावांनो व्हिडिओ या ठिकाणी लवकर नाही टाकलं. तर आता ठीक आहे, मी तुम्हाला दररोजच्या दररोज या ठिकाणी अपडेट देत राहीन. तुम्ही बघू शकता की 60 मार्कवाले या ठिकाणी कितीपर्यंत आहेत. आणि जे 50 वा नंबर तुम्ही बघू, 50 मार्कवाले बघू शकता की 10,000 पर्यंत आहेत. आणि या ठिकाणी जे जे टॉप केलेले आहेत तुम्ही बघू शकता, ते सुद्धा पोरं या ठिकाणी बघू शकता. फक्त लई पोरं नाही, एक 10च पोरं या ठिकाणी टॉपचे आहेत. ठीक आहे, त्यामध्ये या ठिकाणी एवढेच पोरं आहेत, 10च पोरं. तर ते 10 तर या ठिकाणी, या 10 मधले मी सांगतो तर या ठिकाणी 3-4 पोरं तर असंच फिजिकल डिस्क्वालिफाय होईल. कारण हे जे प्रॉपर एस-एस-सी जी-डी करणारे पोरं नाही आहेत, हे तर तुम्ही लक्षात घ्या. हे एस-एस-सी जी-डी करण्यावाले नाहीत. यामध्ये काय असतं की ते एस-एस-सीचं पेपर बघू कसं असतं त्यासाठी दिलेले असतात. यामधले ते फिजिकलला बी काही येत नाहीत. ठीक आहे, जे प्रॉपर फिजिकलला येतात ते या ठिकाणी आपले खालचे पोरं या ठिकाणी असतात. तरी भावांनो, मी तुम्हाला हे सांगेल की कट ऑफ हा कमीच राहणार आहे, जास्त कट ऑफ जाणार नाही आहे. जेणेकरून तुम्ही असं खचून जाऊ नका की भाऊ मला मार्क खूप कमी आलेत, की भाऊ मी कशाचं या बरेच होणार नाही. मी सांगतो ठीक आहे, 2023 प्रमाणे तुम्ही कट ऑफ धरा. 90-100 या रेंजमध्ये तुमचा मी फायनल म्हणतोय असा राहू शकतो. अदर कास्ट्स आणि जास्तीत जास्त कास्ट
OBC आणि ओपनचा 100 102 असा कट ऑफ राहील, 105 सुद्धा जाणार नाही. कारण पेपर लेवल खूप टफ होती आणि मुलांना या ठिकाणी मार्क पण खूप कमी आलेले आहेत. आणि ठीक आहे. आणि भावांनो, तुम्ही जर फिजिकलमध्ये जर तुम्ही म्हणत असाल की फिजिकल यावेळेस सुद्धा कसं होणार आहे, तर हे फिजिकल बघा भावांनो, फिजिकल यावेळेस सुद्धा 100% चीफमध्येच होणार आहे. ज्या वेळेस गेल्या वर्षी झाला होता फिजिकल, त्यानुसारच 100% फिजिकल होणार आहे. फिजिकलकडे लक्ष द्या. फिजिकलला असं समजू नका की फिजिकल या ठिकाणी मी गेल्या वर्षी क्वालिफाय झालं, यावर्षी बी असंच क्वालिफाय होईल, अशी चूक करू नका. खूप काही माझेसुद्धा मित्र आहेत की ज्यांना 2-3 वेळेस माझ्याशी त्यांचा बोलणं होतो की त्यांना मार्क चांगले आहेत, ते फायनलला 100% बसू शकतात, पण प्रत्येक वेळेला फिजिकल डिस्क्वालिफाय आहेत. मग असा तुम्ही करू नका, मजाकमध्ये घालू नका. एक वर्ष तुम्ही या ठिकाणी राहताय पाठीमागे, तर हाच एक कारण आहे की फिजिकल डिस्क्वालिफाय होतात पोरं या ठिकाणी. आणि खास करून जे आपले मराठा कॅन्डिडेट आहेत ते भावांनो, तुम्ही डी सर्टिफिकेट बनवा. व्हॅलिड कास्ट असेल तर त्या ठिकाणी फिजिकलला चालून जाईल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला डी सर्टिफिकेट लागतो. तहसीलदाराकडे जाऊन मराठा डी सर्टिफिकेट बनवा. ठीक आहे. तुम्हाला हाईटला 5 सेंटीमीटर छूट भेटेल. 170 आहे तर 165 हाईट तुम्हाला भेटून जाईल. सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी क्लिअर करून ठेवा. आणि ज्यांचा स्कोअर चांगला आलेला आहे त्यांनी बिंदास राहावा. जे 100+ गेलेले आहेत ते बिंदास राहावा भावांनो. तुमचा काहीही कोणी कसलाही या ठिकाणी तुम्ही आऊट होण्याचे चान्स तुमच्यात नाहीत. ठीक आहे. तुम्ही फक्त क्वालिफाय व्हा, भरती 100% तुम्ही या ठिकाणी होणार आहे भावांनो. जर व्हिडिओ तुम्हाला टोटली कट ऑफ बद्दल फिजिकल जर पाहिजे असेल तर भावांनो, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी लगेचच्या लगेच तुम्हाला व्हिडिओ टाकून देईन. ठीक आहे भावांनो. जय हिंद.